हाय गाईज, चला तर आज ना संडे स्पेशल बनवणार आहोत आपण पिझ्झा. तर काल सुद्धा बनवले होतं आणि आज सुद्धा बनवणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलं. अगदी सिंपल रेसिपी आहे. तर इकडे पाहू शकते छान अशी शिमला मिरची टाकलेली आहे आणि कांदा. बस आपल्याकडे कधी काही नसेल ना तर घरातल्याच वस्तूंपासून आपण पिझ्झा बनवू शकतो. तर आज आम्ही नाश्त्यासाठी पिझ्झा खाणार आहोत आणि ही चटणी पाहायची का, खूप छान मस्त चटणी. तर मी ही घरी बनवलेली चटणी आहे. तर ही आहे चायनीज चटणी, तीच मी वापरणार आहे. अगदी झणझणीत आहे. तर मी घरी बनवते स्वतः दुकानासाठी, तर मी तीच यूज करणार आहे इथे. आणि हा आपला घेतलेला आहे मोझरेला चीज. तर इकडे माझ्याकडे ही सुद्धा चटणी आहे कांदा लसूणची, पण मी ही नाही टाकणार आहे. तर मी घरी बनवलेली चटणी वापरणार आहे. तर पहिला आपण रोटी आहे ना मस्त भाजून घेऊया. एकच साईड भाजून घ्यायची आहे आपल्याला. तर असं कधी कधी ना घरी कोणती रेसिपी स्वतः ट्राय करून खायला खूप मज्जा येते बरं का. मला पहिली खूपच सवय होती घरी नवीन नवीन डिश असं बनवण्याची, पण आजकाल नाही जमत आता बनवायला. तर आपली रोटी मस्त लाल करून घेऊया. झालेली आहे लाल थोडीफार. तर आपण आपल्याकडे ओव्हन नाही आहे तर आपण तव्यावरच बनवणार आहोत. त्याच्यासाठीच आपण एक साईड पूर्ण अशी भाजून घेतली. असून दाखव इकडे. इकडे पाहू शकता किती छान. तर चला आपण लावणार खूप सारी चटणी. खायचं आहे का तुम्हाला संडे स्पेशल पिझ्झा? तर या चला पटापट जॉईन व्हा, पटापट पूर्ण व्हिडिओ पहा. तर आपल्या चॅनल नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या पहिलं. तर आता आपण करणार आहोत सजावट. तर मी काल जो पिझ्झा बनवला होता मुलांसाठी त्याच्यामध्ये चिकन वापरलं होतं आणि एक नंबर झाला होता पिझ्झा. खूपच छान टेस्टी असं मुलं म्हणाली माझी आणि माझे मिस्टर पण म्हणाले. तर आज संडे आहे तर मग माझे मिस्टर लवकर जातात दुकानामध्ये, त्याच्यामुळे मी त्यांना रात्रीच बनवून दिलं, म्हणजे रात्री संध्याकाळी नाश्त्यासाठी संध्याकाळच्या. तर खूप छान झालं होतं पिझ्झा. तर काल माझं होतं उपवास एकादशी. तर आज म्हटलं आता पिझ्झावरच उपवास सोडूया आपण सकाळ सकाळी मस्त. तर इकडे पाहू शकतो खूप छान फक्त कांदा आणि शिमला मिरची मी टाकलेली आहे त्याच्यावरती. आणि आता आपण भरपूर असा मोजरेला चीज वापरणार आहोत. इकडे पाहू शकतो. तर याच्यावर ना हर्ब्स पण टाकू शकतो आपण. तर माझ्या ना छोट्या मुलाला आवडत नाही त्याच्यामुळे मी ना त्याच्यावर यूज नाही करत. तर माझे यूट्यूबवरती 1000 सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत आणि तुमची मदत असेल तरच माझे पूर्ण होणार. तर फटाफट जितकं मला सपोर्ट करता येईल तितकं करा. 1000 कंप्लीट झाली पाहिजे, माझी मॉनिटाईज झाला पाहिजे चॅनल माझा. तर खरंच तुमचा सपोर्ट असेल तर मी पुढे जाईन अजूनही. तर माझे व्हिडिओ ब्लॉग वगैरे असतातच, तर डेली ब्लॉग असतात. तर कुकिंगचे कमी असतात, पण कुकिंगच्या सुद्धा माझा एक अलग चॅनल आहे, त्याच्यावरती सुद्धा जाऊन सबस्क्राईब करा. सारिकाच रेसिपी आहे म्हणून. तर इकडे आपला रेडी झालेला आहे आणि आपण आता तव्यावरतीच ठेवणार आहोत आणि असं झाकण ठेवणार आहोत. तर हे झालं आपलं तवा पिझ्झा. तर मी ह्याला नाव देणार आहे तवा पिझ्झा. एक नंबर टेस्टी घरगुती. आणि गॅस ठेवणार आहे अगदी स्लो मीडियम पण नाही आहे आणि एकदम स्लो सुद्धा नाही आहे. तर 5 मिनिटातच आपला पिझ्झा होऊन जाणार आहे. चला तर आपला पिझ्झा रेडी झालेला आहे, त्या पाहूया आपण. तर आपला पिझ्झा रेडी झालेला आहे, अगदी पाहू शकताय. तर जास्त वेळ आपण याच्यावरती तव्यावरती ठेवलं तर पिझ्झा आपला खालून काळा होतो. तर हा मोझरेला चीज आहे तो गरम वाफेवरती मेल्ट होऊन जातो. जोपर्यंत आपण कटिंग करतो खातो तोपर्यंत मेल्ट होऊन जातो. पूर्ण मेल्ट झालेला आहे, पाहू शकता इकडे तुम्ही. तर ना मगाशीच मी म्हटली की माझ्या 1000 सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत मला आणि चॅनल मॉनिटाईज लवकर व्हावा. तुमचा सपोर्ट मला खरंच हवा आहे. तर
मी परत एकदा सांगते, खरंच मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब पहिलं करून घ्या. आणि एक म्हणायचं होतं की मी जास्तीत जास्त शॉर्टच टाकते व्हिडिओ, तर नक्की प्रयत्न करेन जितकं जमेल तितकं लॉंग व्हिडिओ टाकण्याचं. तर आठवड्यातून एकदा तरी मी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जितकं जमतं तितकं मी टाकतेच, माझे डेली ब्लॉग्स असतातच. तर चला, आपला असा पिझ्झा रेडी झालेला आहे आणि आमचे छोटे सरकार तिकडे वाट पाहत आहेत पिझ्झा खाण्याची. तर त्याला याच्यावरती न टाकलेलं काही आवडत नाही आहे, तरी पण तो आवडीने खाणारच आहे कारण मम्मीने बनवलेलं. चला, तर आता आपण ना पाहू शकता. तर हा आहे गरमागरम आपला गावठी पिझ्झा, तोही आपल्या गॅसवरचा तवा पिझ्झा. गॅस चालू ठेवलेली मी बंद केली. तर चला, आपल्या मनीमाऊ सुद्धा वाट पाहत आहे, इकडे पाहू शकता. पाहिलं का, मनीमाऊला पण वास आलेला आहे. तर तिला सुद्धा आम्ही नवीन 2-3 वस्तू बनवली ना की तिला खायची असते. चल इकडे इकडे, चला इकडे. चला, तर आपला पिझ्झा रेडी झालेला आहे आणि आमच्या छोट्या सरकारांनी सुरुवात केलेली आहे खाण्याची. तर चला, मी सुद्धा खाणार आहे. तर कालचा उपवास होता आणि आज मी पिझ्झापासूनच उपवास सोडणार आहे. तर चला या खायला पटापट. अगदी खूप छान असा पिझ्झा बनवलेला आहे. तर खालून ना पूर्ण क्रंची झालेला आहे, पाहू शकता. एकच आपले छोटे सरकार आता खाऊन जाणार आहेत क्लासला आणि इकडे मोठ्या सरकारांनी सुद्धा खायची सुरुवात केलेली आहे. चला, टेस्टी टेस्टी घरचा पिझ्झा एकच नंबर. तर कसं वाटली माझी रेसिपी, शॉर्टकट आणि फटाफट. तर चला, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नक्कीच लाईक शेअर कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा, म्हणजे आम्हाला कळेल की कसं आहे माझं व्हिडिओ, कसं चालतोय. ओके, बाय बाय. सुनवायचं.